लाखांदूर तालुक्यातील डोके सरांडे ते ओपारा हा अवघ्या अर्धा किलोमीटरचा रस्ता आज मृत्यूच्या विळख्यात ढकलत आहे। रस्ता अक्षरशः उखडून खड्ड्याचे साम्राज्य झाले असून दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरू आहे। सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी टळली आहे, पण एखादा बळी गेला तरच का प्रशासनाला सुद्धा येणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे। स्थानिक ग्रामपंचायतीने या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, आमदार व जिल्हा प्रशासन यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला, पण सत्ताधाऱ्यांनी ती पत्र केरांच्या टोपलीत फेकल्यासारखे दुर्लक्ष केले। शासन गाव तिथे रस्ता म्हणत घोषणाबाजी करते, पण प्रत्यक्षात गावकऱ्यांना आजही चिखलातून पाय तुडवत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला। परिचय। नमस्कार, मी सुधीर मिसाळ, सरपंच ग्रामपंचायत डोके सरांडी। गेल्या 7-8 वर्षापासून डोके सरांडी, ओपारा, सरांडी बुजुर्ग इजिमा 98 या रस्त्यावर 400 मीटर डोके सरांडी हद्दीतील रस्ता गेल्या 7-8 वर्षापासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व ओपाऱ्यावरून येणारे सर्व प्रवासी यांचा दर पावसाळ्यामध्ये येताना गाड्या चालत नाही आणि मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता आहे व अपघात होत आहे। त्यामुळे शाळाकरी मुलं आणि डोके सरांडी ओपारा बाजूला असल्यामुळे त्यांना प्रत्येक कामाला डोके सरांडीला यावं लागते व या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तरी या भागातील जिल्हा परिषद सदस्य व आमदार यांना विनंती आहे की या रस्त्याची डोके सरांडी हद्दीतील 400 मीटर व ओपारा हद्दीतील 200 मीटर असा एकूण 600 मीटरचा हा रस्ता त्वरित मंजूर करावा व आम्हा सर्व गावकरी आणि ओपारावासी यांचे समाधान करावे व रस्ता सुरळीत करून सर्वांचे जीव जाणार नाही, धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही प्रमुख आमची मागणी आहे।